20व्या शतकामध्ये तुम्हाला असं दिसतं, पहिलं महायुद्ध झालेलं आहे 14 ते 18. 17 साली रशियन रेव्होल्युशन झालेली आहे. त्याच्यानंतर इटलीमध्ये सुरुवातीला आणि नंतर जर्मनीमध्ये फॅसिवादाचा उदय झालेला आहे. म्हणजे फॅसिवादा नाझीवादाचा उदय झाला आहे. 1929ला आर्थिक महामंदी झालेली आहे आणि पुढे दुसरं महायुद्ध झालं. आता ह्या साध्या सुध्या घटना होत्या का? ह्या जे युद्ध झाली दोन, तर त्याला नावं काय वापरली जातात? महायुद्ध असं म्हटलं, म्हणजे वर्ल्ड वॉर असं म्हटलंय. आर्थिक महामंदी काही 1-2 किंवा 4-2 देशांमधलीच घडामोड आहे असं होतं का? नाही, तर तिनं संपूर्ण जगाला प्रभावित केलेलं आहे. तसंच क्रांती जरी रशियामध्ये झाली, तर त्या रशियन क्रांतीनं संपूर्ण जगाला प्रभावित केलेलं आहे. म्हणजे सो या साध्या सुध्या घडामोडी नव्हत्या. पण ईस्टर्न काय म्हणाला की ह्या इतक्या महत्वपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या, त्याला त्यांनी एक शब्द प्रयोग मराठीमध्ये त्याचं भाषांतर करतो, उलथापालथी घडल्या असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे अपहिवल्स घडले. म्हणजे पण याचा अंदाज याची कल्पना तेव्हाच्या राज्यशास्त्रज्ञांना बिलकुल आलीच नाही. म्हणजे यायला पाहिजे होते का नव्हती यायला पाहिजे? तर ती यायला पाहिजे होती. आणि त्या काय साध्या सुध्या घडामोडी नव्हत्या ना. अत्यंत महत्वपूर्ण उलथापालथी घडवणाऱ्या, जगाला प्रभावित करणाऱ्या घटना होत्या. पण त्याचं कुठलंच प्रतिबिंब, कुठलाच अंदाज, आपण म्हणतो ना क्लू, तरी काहीतरी हिंट तरी मिळायला पाहिजे. ती कसल्याही प्रकारची हिंट त्यावेळच्या राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही. आणि मग ईस्टर्न ह्या अपयशाचं डायग्नोसिस करतो. तो म्हणतो की असं का झालं? तर असं का झालं, तर वरचे दोन मुद्दे त्यांनी सांगितले. दोन आक्षेप घेतलेत बघा. कारण तुम्ही मूल्य आणि तत्वांमध्येच अडकून पडलात. कारण तुम्ही कसे असावे याचाच विचार केलात. आता अजून एक आक्षेप त्याच्यामध्ये आपण ऍड करूया. ईस्टर्न म्हणाला की हे जे सगळे विचारवंत होते, साधारणतः 1920 आणि 30 पर्यंतचे राज्यशास्त्रज्ञ किंवा राजकीय विचारवंत होते, तर ते पूर्वीच्या विचारवंतांनी मांडलेल्या विचारावरच, मराठीमध्ये खूप चांगला शब्द आहे, म्हणजे गुजराण करत होते. गुजराण करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे दुसऱ्याच्या कशावरती तरी काय जगत राहणं. म्हणजे ते म्हणजे तुम्ही जर 19व्या शतकातलं 20व्या शतकातली जी 2 दशकं आहेत त्या काळातलं राज्यशास्त्र बघितलं, तर सगळे कशामध्ये गुंग आहेत? प्लेटो काय म्हणाला, अरिस्टॉटल काय म्हणाला, मॅकॅव्हेली काय म्हणाला, हॉब्स लॉ क्रुसो काय म्हणाला, मार्क्स काय म्हणाला. आता त्या त्या काळामध्ये त्याची चर्चा करणं महत्वाचं आहे. म्हणजे पण त्या जुन्या विचारवंतांनी मांडलेल्या विचाराची चर्चा करतानाच ती करू नका असं म्हणायचं नाहीये. ती करताना तुम्ही वास्तवाचं पण भान ठेवलं पाहिजे. म्हणजे डेव्हिड ईस्टननं तर इंग्रजीमध्ये शब्दप्रयोग वापरला आहे, दे वेर लिव्हिंग पॅरासिटिकली ऑन एज ओल्ड आयडियाज. म्हणजे कोणे एकेकाळी आधीच्या विचारवंतांनी मांडलेल्या राजकीय कल्पनांवरती, विचारांवरती तेव्हाचे त्याच्या काळातले राज्यशास्त्रज्ञ हे पॅरासाइट सारखे, परजीवी सारखे ते जगत होते. म्हणजे हा तिसरा आक्षेप आहे. म्हणजे ते मूल्यात तत्वात अडकले. दुसरा आक्षेप ते कसे असावे याचाच विचार करत होते. तिसरा आक्षेप आहे एज ओल्ड आयडिया ज्या होत्या, जुन्या काळामध्ये मांडलेल्या ज्या राजकीय संकल्पना होत्या त्याच्यावरतीच हे जगत होते. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम झाला की वास्तवाकडे त्यांनी पाठ फिरवली. आता वास्तवाकडे जर तुम्ही पाठ फिरवली आणि त्या मूल्यात, तत्वात, आदर्शामध्ये जर तुम्ही अडकून पडलात, तर वास्तवामध्ये काय चाललंय ह्याचा तुम्हाला अंदाज येणार नाही आणि पुढं काय होऊ शकतं. म्हणजे आजच्या वास्तवाचं जर तुम्ही विश्लेषण व्यवस्थित करू शकला नाहीत, तर उद्या काय घडेल ह्याचा थोडासा तरी अंदाज येईल का तुम्हाला? तर बिलकुल येणार नाही. या सगळ्या घटनाक्रमाला डेव्हिड ईस्टननं नाव काय दिलेलं आहे? राजकीय सिद्धांताचं पतन. म्हणजे काल आपण राजकीय सिद्धांताचा अर्थ बघितला आल्या. काय आहे तो? राजकीय वास्तवाचं, जीवनाचं पद्धतशीर, व्यवस्थित, वस्तुनिष्ठ, तटस्थपणे केलेलं विश्लेषण. मग आता हे काय करत होते? तेव्हाचं राज्यशास्त्र काय करत होतं? म्हणजे 1920 आणि 30 पर्यंतचं राज्यशास्त्र, तर ईस्टर्न म्हणाला ते सगळं जुन्यामध्येच अडकलेले होते. म्हणजे आणि परिणामी वास्तवाकडे दुर्लक्ष झालं आणि तेव्हाचा राजकीय सिद्धांत तेव्हाच्या वास्तवाला अनालाइज करू शकला नाही. अनालिसिसमध्ये तो कम्प्लिटली फेल गेला. म्हणजे आपलं पण बऱ्याच वेळेला होतं ना
असं होईल असा कधी अंदाजच आला नाही आपल्याला. म्हणजे याचा अर्थ आपली काहीतरी चूक झालेली आहे, किंवा आपली विचार करण्याची पद्धत काहीतरी वेगळी होती, म्हणजे आपण भलतंच काहीतरी करत होतो. जनरली बोलताना आपण म्हणतो ना आपण, म्हणजे सो ती गफलत झालेली आहे. आणि त्या गफलतीला डेव्हिड इस्टननं नाव दिलेलं आहे राजकीय सिद्धांताचं पतन. म्हणजे सो पतन म्हणजे काय, तुम्हाला आता मुद्दा लक्षात आला.